नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, काही दिवसापूर्वी सरकारने जे आहे ते ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत जे आहे तर सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड हे बनवणे बंधनकारक केलेले आहे। आणि तेच फार्मर आयडी कार्ड जे आहे ते बरेचसे शेतकऱ्यांनी बनवलेले आहे। तर अजूनही काही शेतकरी जे आहे ते फार्मर आयडी कार्ड बनवायचे बाकी आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी जे आपले फार्मर आयडी कार्ड आहे ते तयार केलेले आहे तर त्यांच्या याद्या आता यायला सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे या याद्यामध्ये आहेत त्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड हे जवळपास तयार झालेले आहे आणि त्यांचा आयडी नंबर जनरेट झालेला आहे। तर तेच आपले नाव कसे चेक करायचे तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे लॉग इन विथ सीएससीचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। लॉग इन विथ सीएससीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे ते एक नवीन पेज ओपन होईल। या नवीन पेजवरती आल्यानंतर जे आहे तर तुमच्याकडे सर्वप्रथम सीएससी आयडी आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे। या नवीन पेजवरती आल्यानंतर इथे तुमचा सीएससी आयडी आणि पासवर्ड इथे टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचा। केल्यानंतर अशा प्रकारचं जे पेज ओपन होते ॲग्रीस्टॅक जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण इथे बघू शकता जे आपण आयडी बनवतो त्या आयडीचा पेज आहे। या पेजवरती आपण आधार नंबर टाकून जे आहे ते शेतकऱ्यांचा आयडी हे बनवू शकता। यामध्येच आता त्यांनी उजव्या बाजूला जे आहे तर ते एक नवीन त्यामध्ये रिपोर्टचं ऑप्शन जे आहे ते ऍड केलेलं आहे। त्या ऑप्शनवरती यायचं आणि त्या ऑप्शनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे तर थोडा वेळ घेईल, थोडा वेळ लागू शकते। थोडा वेळ घेतल्या तेथे आपण बघू शकता नवीन जे पेज आलेलं आहे ते आपले ज्या जिल्ह्याची आयडी आहे त्या जिल्ह्याचं तुम्हाला जे आहे ते संपूर्ण जिल्ह्याच्या जे याद्या आहे यावरती मिळणार आहे। तर म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची आयडी आहे तर आपला इथे जिल्हा दाखवत आहे बुलढाणा, त्यावरती क्लिक करायचं। जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे तर त्या जिल्ह्यामधले जे आहे ते संपूर्ण तालुक्याची यादी तुमच्या समोर येईल। जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर ते संपूर्ण तालुक्यांची यादी आलेली आहे। त्या तालुक्यामध्ये जो आपला तालुका असेल त्या तालुक्यावरती क्लिक करायचं। त्या तालुक्यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे त्या तालुक्यामधल्या संपूर्ण गावाची यादी येईल। त्या गावाची यादी आल्यानंतर त्यामध्ये जे आपलं गाव असेल त्या गावावरती क्लिक करायचं। गावावरती क्लिक केल्यानंतर थोडं थांबायचं। थोडं यादी यायसाठी जे आहे तर थोडा वेळ लागू शकते, थोडासा वेळ घेतल्यानंतर लगेच आपल्या समोर आपण इथे बघू शकता त्या गावामध्ये जे आहे ते संपूर्ण गावाचे जी आहे ती शेतकऱ्यांची ती यादी आपल्या समोर आलेली आहे। त्यामध्ये सर्वात पहिले त्याचा डॉक्युमेंट आयडी दाखवण्यात येईल, त्यानंतर त्याचा सर्वे नंबर गावाचं नाव दाखवण्यात येईल, त्यानंतर सर्वे नंबर गट नंबर दाखवण्यात येईल, त्यानंतर त्याच्या आधार कार्डचे जे आहे ते 4 अंक दाखवण्यात येतील, त्यानंतर शेतकऱ्याचं नाव दाखवण्यात येईल। नाव दाखवल्यानंतर जे मोबाईल नंबर त्यांनी टाकलेला रजिस्ट्रेशन करताना तो मोबाईल नंबर दाखवण्यात येईल आणि त्यानंतर जे आहे त्यांचा जे रजिस्ट्रेशन आयडी आहे तो रजिस्ट्रेशन आयडी दाखवण्यात येईल। रजिस्ट्रेशन आयडी नंतर जे आहे त्यांचा जो फार्मर आयडी आता जनरेट झालेला आहे आयडी नंबर तो फार्मर आयडी नंबर दाखवण्यात येईल। अशा प्रकारे तुम्ही जे आहे मित्रांनो तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी जी आहे तर ती डाउनलोड करू शकता। यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जे वरती एक्सेल फाईलचा जो ऑप्शन आहे त्या एक्सेल फाईलवरती क्लिक करायचं। एक्सेल फाईलवरती क्लिक केल्यानंतर एक्सेल फाईलच्या स्वरूपात जी आहे ती संपूर्ण यादी तुमच्या मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल। अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे आहे ते नाव या यादीमध्ये आलं आहे किंवा नाही, अजूनही पहिल्याच टप्प्यातली यादी आहे, अजूनही याद्या यायच्या या बाकी आहे, अजून भरपूर याद्या येतील। तर तुमचं नाव हे पहिल्या टप्प्याच्या यादीत आहे किंवा नाही हे तुम्ही स्वतः देखील चेक करू शकता। मित्रांनो, अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती मिळवण्याकरता चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जे आहे ते शेअर करा आणि जे अशा प्रकारे जे आता जे ऑप्शन आलेलं आहे फार्मर आयडीचा ते फार्मर आयडी आपल्या याच्यावरती नक्कीच आलेला आहे किंवा नाही आपलं नाव ते चेक करून घ्या।